हा, तर बघा, आज आपण बायोलॉजी शिकणार आहोत. कोणता सब्जेक्ट? बायोलॉजी. हा, सर्वांना माहिती आहे बायोलॉजी काय असते? बायोलॉजी मध्ये दोन पार्ट्स पडतो. एक असतो बॉटनी आणि दुसरा असतो झुलॉजी. ठीक आहे. बायोलॉजी मध्ये मेनली टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट बॉटनी अँड सेकंड पार्ट झुलॉजी. पण तुम्हाला तुमच्या 11th आणि 12th टेक्स्टबुक मध्ये वेगवेगळं काही नसतो. बॉटनी वेगळं आणि झुलॉजी वेगळं असं काही नसतो. कॉमनली असतो तुम्हाला बॉटनी आणि झुलॉजी दोघं कसं असतो, कॉमनली चॅप्टर असतं तुम्हाला त्या. आणि एक बॉटनीचा असतो, दुसरा बॉटनी तर दुसरा झुलॉजी. अशा प्रकारे तुम्हाला 50% मध्ये तुम्हाला बॉटनीचा असतो आणि 50% मध्ये असो की 12th असो. हा बायोलॉजी हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. ठीक आहे. जनरल ग्रुप जे लोक घेतात 11th 12th ला त्यांना हा असतो. आणि ह्या बाय जर तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये हा तुम्हाला बराचसा पेपर असतो. किती? 100. ठीक आहे. आता 100 मार्क्सचा पेपर आहे, तर 100 मार्क्स पैकी थेरी, तर यांच्यापैकी 100 पैकी तो मार्क्स हे थेरीचे असतात. काय असतो? तुम्हाला थिअरॉटिकल पेपर असतो थेरीचे, म्हणजे तुम्हाला लिहायचे असतो. थिअरॉटिकल पेपर हा 70 मार्क्स. आता 70 मार्क्स हे 70च्या तुम्ही हाफ केले तर तुम्हाला बॉटनीचे तुम्हाला 35 मार्क्स असतात आणि झुलॉजीचे तुम्हाला 35 मार्क्स. आणि 35 जर प्लस केलं तर तुम्हाला 70 मार्क्सचा तुम्हाला थिअरॉटिकल पेपर असतो, 11 प्लस 12 दोघांमिळून. आणि त्यासोबतच 30 मार्क्स हे प्रॅक्टिकलचे, जे प्रॅक्टिकलचे असतात. केला आपण तर तुम्हाला 100 मार्क्स टोटल असतात. टोटल किती असतात? टोटल 100 मार्क्स तुम्हाला बायोलॉजी. तर तुम्हाला एक हे जे 30 मार्क्स आहे, जर आमच्याकडे तुम्ही ऍडमिट केलं, ठीक आहे, आणि सरांनी त्यांच्या मार्फत जर केलं आणि प्रॅक्टिकल मार्क्स अशा कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन करून दिलं जाते. ठीक आहे. आणि तुम्हाला वर्षभर कधीही कॉलेजमध्ये जायची आवश्यकता नाही. रोज क्लासेस चालणार आणि फक्त तुम्हाला युनिट टेस्ट राहणार आणि प्रथम सत्र समजा किंवा तुमची जी एक्झाम असेल तेव्हा तुम्हाला फक्त कॉलेजमध्ये जायची आवश्यकता असते. ठीक. आणि सोबतच तेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म भरायचा असेल किंवा एक्झाम फॉर्म भरायचा, जे काही तुम्हाला कॉलेजची माहिती आहे ते तुम्हाला परिपूर्ण जाणार आणि झाडे सर तुम्हाला सांगणार का कॉलेजमध्ये काय होणार आहे काय नाही. घेतात त्या लोकांना 30 आउट ऑफ 30 मार्क्स प्रॅक्टिकलचे मिळतो. 11th ला पण मिळतो आणि 12th ला पण मिळतो. मग तुम्हाला 100 मध्ये तुम्हाला 30 तुम्हाला मिळाले असते. तुम्हाला पास होण्यासाठी किती लागतो? 35 मार्क्स. ते 35 मार्क तुम्हाला पास होण्यासाठी लागतो. तर तुम्हाला 30 मार्क मिळाले, फक्त 5 मार्कची आवश्यकता आहे. पासिंग आपल्याला घ्यायचे किती आहे? अबाउट 9. किती घ्यायचे आहे? अबाउट 95 मार्क्स घ्यायचे आपल्याला. तर ते 95 मार्क्स कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आता 30 मिळाल्यानंतर 70 मार्क्स राहिलेले आहे. किती राहिले? 70 मार्क्स. आता हे 30 मार्क्स पैकी 15 मार्क्स हे बॉटनीचं प्रॅक्टिकल असतो, 15 मार्क्स हे झुलॉजीचं प्रॅक्टिकल असतो. आणि टोटल तुम्हाला 15 प्लस 15 म्हणजे प्रॅक्टिकलची मिळतात. 11th ला पण 30 मिळतो आणि 12th ला पण 30 मार्क मिळतो. आता आपण 12th च्या एक्झाम बद्दल बोलू. ठीक आहे.
आपला 70 मार्क्स पैकी 35 मार्क बॉटनी आणि 35 मार्क झुलॉजी. म्हणजे काय हे तुम्हाला पहिलं माहित असणं आवश्यक आहे. पण मार्किंग कडे जाऊ. म्हणजे स्टेट बोर्डचा पेपर, नीट एक्झामची तयारी कशी करायची, जे लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतात. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे मेडिकल, बायोलॉजी हा कुठला आहे, मेडिकल फील्डचा हा सब्जेक्ट असतो. कुठल्या फील्ड, जे लोक डॉक्टर बनतात इम्पॉर्टंट. तर तुम्हाला बॉटनी म्हणजे काय, सर्वांना माहित आहे झुलॉजी म्हणजे काय ॲनिमल्स आणि बॉटनी म्हणजे काय प्लॅंट्स. ठीक आहे. आता ज्या लोकांनी प्लॅंटची स्टडी, ह्युमन बीइंग्स, ठीक आहे, तुम्हाला बॉडी पार्ट माहित आहे, आपले लेग्स आहे, हँड आहे, ठीक आहे, फिंगर आहे, नोज आहे, हेड आहे. त्याच पद्धतीनं प्लॅंट मध्ये सुद्धा त्यांचे पार्ट्स असतात. तर बॉटनी आणि झुलॉजी या दोघांमध्ये डिफरन्स मार्किंग समजले. 70 मार्क थेरी मध्ये आणि 30 मार्क्स प्रॅक्टिकल असतात. आणि बायोलॉजी हा टोटल 100 मार्क्सचा पेपर असतो. प्रॅक्टिकल मिळवले तर 30 मार्क्स. आता बॉटनी काय, बॉटनी म्हणजे स्टडी ऑफ प्लॅंट्स. कुणाची स्टडी करायची आहे, प्लॅंटची स्टडी करायची आहे. दी स्टडी ऑफ प्लॅंट्स. इथं लक्षात ठेवा, फक्त प्लॅंटला अंडरलाईन करायचं आहे. बॉटनी म्हणजे काय, त्यालाच आपण काय म्हटलंय, बॉटनी. मग डेफिनेशन कशी लिहायची, इट इज डिफाईन ऍज, कोणाला डिफाईन करायचं आहे, बॉटनीला. बॉटनी काय, प्लॅंटची स्टडी करणे. आता प्लॅंट म्हणजे काय, झाडाचे प्रकार 3 असतात. कोणकोणते, एक असतो ट्री, आणि ट्री म्हणजे एकदम मोठं वालं झाड असतात, त्याला आपण ट्री म्हटलो. 3 पार्ट असतो प्लॅंट्स मध्ये. एक असतो हर्ब, दुसरं असतो आणि तिसरं असतो ट्री. हर्ब म्हणजे छोटं छोटं गवत, ठीक आहे. आणि श्रब मध्ये जे तुळशी, तुळसला ऑसिमम सॅन्क्टम म्हटलं जातं. बॉटनिकल नेम आहे तुळस, ऑसिमम सॅन्क्टम. हे ऑसिमम सॅन्क्टम हे तुळशीचं नाव असायचं. तुळस समजा, ठीक आहे, एखादी छोटस फुलाचं झाड समजा मध्ये असतो, एवढं झाड या पद्धतीमध्ये, ठीक आहे. 3 ते 4 फीटचे जे झाडं असतात त्याला आपण श्रब म्हणू शकतो. आता ट्री कुणाला म्हणायचं, ज्याची हाईट एकदम मोठी असतात, झाडं बनल्या जातो, त्याला आपण काय म्हटलंय, ट्री म्हटलं. एक्झाम्पल आपण या ठिकाणी मँगो, कुठलं ट्री, मँगो ट्री बघू आपण. मँगोला म्हटलं, मँगोला मॅग्निफेरा इंडिकम म्हटलं जातो, आणि ते आपण ट्री मध्ये प्लॅंट. समजलं 3 पार्ट्स प्लॅंट मध्ये. एक असतो हर्ब म्हणजे गवत, श्रब म्हणजे छोटे झाड, आणि नंतर आता आपण एक प्लॅंट बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे सांगतो. हा प्लॅंट आहे, सर्वांना माहित. खाली काय असतात, जे सॉइल मध्ये अंदर असतात त्याला तुम्ही मुळ म्हटलं जातो, ठीक आहे. रूट काय करतो, जमीनमध्ये न्यूट्रिशन असतात, ठीक आहे. आपण पाणी टाकल्यानंतर जातो कोण, रूट. रूटचं फंक्शन काय आहे, ऍब्झॉर्ब द वॉटर. आणि कोण करतो, रूट मध्ये व्हॅस्कुलर बंडल असतात, तर हे व्हॅस्कुलर बंडल टू व्हॅस्कुलर. आता कोणकोणते 2 व्हॅस्कुलर बंडल असतात, असतो फ्लोएम सेल्स, ठीक आहे. आता झायलेम सेल काय करतो आणि फ्लोएम सेल काय करतो, हा रूट आहे, आणि दुसरा काय आहे, हा स्टेम आहे. स्टेम म्हणजे दांडी. हा रूट काय करतो, रूट मध्ये हा झायलेम सेल असतो, आणि झायलेम सेल काय करतो, वॉटरला मध्ये असणारं वॉटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल आणि न्यूट्रिशन होते, दोघांचं रिॲक्शन होते. न्यूट्रिशन वॉटरला
रूट टू स्टेम, स्टेम टू लीफ, लीफ टू फ्लावर पर्यंत जो वॉटरला पोहोचवले जातात ते सेल जे असते वॅस्क्युलर बंडलची ती असते झायलेम सेल्स. इम्पॉर्टंट. किंवा तुम्हाला 11th असो की 12th असो, तुम्हाला मेडिकल असो, कुठल्याही एक्झाम तुम्हाला रूट मध्ये जे असणारे जे सेल्स असतो ते असते झायलेम सेल्स. आणि झायलेम सेल काय करतो, वॉटर जो सॉइल मध्ये आपण वॉटर टाकला जातो आणि वॉटर टाकल्यानंतर मिनरल आणि न्यूट्रिशन दोघांमध्ये रिॲक्शन होतो आणि मिनरल न्यूट्रिशन वॉटरला काय करतो, कंडक्ट. फंक्शन ऑफ रूट. तर रूटचं फंक्शन जर विचारलं टू कंडक्ट द वॉटर, एवढं लक्षात. फंक्शन कुणाचं फंक्शन आहे तर एवढं लक्षात घ्या, टू कंडक्ट वॉटर. वॉटर कोण कंडक्ट करताय, झायलेम सेल. आणि झायलेम सेल कुणामध्ये आहे, रूट मध्ये आहे. समज झाडा तो पाणी टाकल्यानंतर झाड मोठं मोठं होतं, का बरं होतो, कारण तर त्या झायलेम सेल असतात आणि झायलेम सेल काय करतो, वॉटरला मिनरल आणि न्यूट्रिशन असते ते रूट मध्ये काय करतो, ऍब्झॉर्ब करतो आणि वॉटर रूट टू स्टेम पर्यंत पोहोचवल्या जातो. इथं समजलं. नंतर आता सेकंड कॅरेक्टर आहे स्टेम. आता सेकंड, आता तिथून स्टेम, तर स्टेम मध्ये काय असतो, स्टेम मध्ये सुद्धा दोन्ही सेल असतात. जसं या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम आहे, त्या पण या ठिकाणी सुद्धा झायलेम आणि फ्लोएम सेल असतात. आता झायलेम सेल काय पोहोचवली आहे, रूट टू त्याच पद्धतीमध्ये स्टेम मध्ये सुद्धा काय असतो, झायलेम सेल पर्यंत पोहोचल्या आणि स्टेम पिटिओल प्रेझेंट असतो. आपण काय म्हणू, पिटिओल्स. पिटिओल्स आहे. आणि हा पिटिओल्स जे दांडी निघाले जातो त्याला पिटिओल्स म्हटलं जातो. आता असं एक लीप निघाला जातो, काय निघतो, लीप. आता लीप मधून सरळे अशी एक दांडी जाते, ठीक आहे. ह्या दांडीला आपण म्हटलं जातो मिड रीप. काय म्हटलं जातो, मिड रीप. आणि याच्या अंदर अशा मोठ्या कुठल्या, याला आपण म्हणू वेन्स. आणि या मोठ्यामध्ये पुन्हा छोट्या छोट्या लाईन म्हणू वेनलेस. वेन, ठीक आहे, वेनलेस. हे तुम्हाला प्रत्येक गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. प्लॅन्ट जसं आपला ह्युमन बिईंग आहे, ह्युमन नाक माहित आहे, डोळे माहित आहे, कान माहित आहे, ठीक आहे, बॉडी पार्ट जे आपले असतात त्याच पद्धतीमध्ये प्लॅन्टला सुद्धा बॉडी पार्ट असतात. तर ही सरळ पूर्ण झाली, सिंगल असेल तर लीफ आणि आपण काय म्हणू, लीफ म्हणू. समजलाय, लीफ और सिंगल असेल तर लीफ म्हणायचं पानाला, जर पान असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, लीव्ज म्हणायचं. नंतर आणि हा वॉटर कुठून, रूट टू स्टेम पर्यंत, लीफ पर्यंत पिटिओल टू मिड रिप्स अँड मिड रिप्स टू वेनलेस. आणि वेनलेसला घेतो आणि नंतर बघा दिवाळीमध्ये जवळपास नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही बघा एक लीफ असतात. लीफ हे लीफचे प्रकार वेगवेगळे. हा कुठला लीफ आहे, काही काही जर आपण एक्झाम्पल हिबिस्कस रोझा सायनेन्सिस जर प्लांट पकडलं, ते मार्जिन असतात, मार्जिन असतात. तर मार्जिन कुठे असतो, हा वेन पोहोचले जातो त्या ठिकाणी असे मार्जिन निघल्या जाते. ऑब्झर्व केले तर हे वॉटर जेवढं पाहिजे तेवढं हा वेन घेतो, वेन टू वेनलेस पर्यंत पोहोचतो आणि एक्स्ट्रा वाढलं वॉटर या ठिकाणी लीफ मार्जिन वर पोहोचल्या जातो. ऑब्झर्व केले थंडीच्या वेळी, हा. आणि हे जे वॉटर जेवढं पाहिजे तेवढं घेतलं आणि बाकीचं त्यांनी काय केलं, मार्जिन पर्यंत पोहोचला. है काय,
किंवा लिप मार्जिन, लिप मार्जिन, ठीक आहे. लिपचा टीप म्हणू शकतो किंवा लिपचा मार्जिन म्हणू शकतो. त्या ठिकाणी दवबिंदू सारखा एक छोटेसे थेंब असतात, त्याला आपण काय म्हटलंय, आणि हा जो थेंब असतात याला आपण काय म्हटलंय, गटेशन. काय म्हटलंय, गटेशन. मग गटेशन काय म्हटलंय, म्हणजे लिप मार्जिन या ठिकाणी पाण्याचे तुम्हाला जे थेंब दिसले जाते, ठीक आहे, त्याला म्हटलंय गटेशन. आणि हे वॉटर पुन्हा कुठं पडतो, जमिनीमध्ये पडतो, आणि जमिनीमध्ये पडल्यानंतर पुन्हा अजून यांच्यामध्ये जी प्रोसेस होतो त्या प्रोसेस. इथं काही डाऊट? नंतर अशा पद्धतीने वेगवेगळे लीप येत असतात प्लॅन्ट, आणि नंतर मग वरती काय येतो, फ्लावर येतो. आता फ्लावर व्हेरी इम्पॉर्टंट, मध्ये कुठकुठले पार्ट आणि काय काय प्रेझेंट होतं फ्लावर मध्ये. सर्वांना माहिती आहे गुलाबाचं फूल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये याला फ्लावर मध्ये फ्लावर, एक तो मेल पार्ट आणि दुसरा असतो फिमेल पार्ट. आता मेल पार्ट आणि फिमेल पार्ट हे दोन्ही पार्ट हे फ्लावर मध्ये प्रेझेंट असतो, पण त्याच्या कव्हरिंग असतात दुसऱ्या याची. पहिला जो वर्ड्स असतात त्याला आपण म्हणू कॅलिक्स. काय आहे, आता कॅलिक्स एक किंवा एकापेक्षा एकापेक्षा जास्त जर असेल कॅलिक्स, किती, दोन समजा, तीन, 2, 3, 4 जर असेल, मोर दॅन 2 पण कॅलिक्स म्हणू. जर सिंगल जर असेल तर त्याला, ठीक आहे. नंतर याच्या अंदर करोला असतात. ज्याला आपण पाकड्या म्हटलं जातो फुलांच्या म्हणून. मोर दॅन 2 असेल तर त्याला आपण करोला, काय म्हटलंय, करोला. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणू. सिंगल जर पाकडी असेल तर त्याला आपण पेटल्स म्हणायचं. इथं समजलं. कॅलिक्स म्हणजे काय, जे फ्लावर याच्या साईडला जो ग्रीन कलरची दिसतात त्याला आपण काय म्हटलं जातो, कॅलिक्स. 2 किंवा 2 पेक्षा असतात कॅलिक्स. तर सिंगल असेल तर त्याला सेपल. दुसरा, त्याच्या अंदर फुलाच्या पाकड्या असतात, गुलाब समजा किंवा तुमचा हिबिस्कस रोजा सायनेसिस म्हणजे ठीक आहे. जास्वंदीच्या प्लांट मध्ये ज्या पाकड्या असतात त्या पाकड्याला आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त तर त्याला आपण काय म्हणू, पेटल्स. आता त्याच्या अंदर या ठिकाणी अँड्रोसियम असतात दोन्ही साईडला. आता अँड्रोसियम म्हणजे काय आणि गायनोसियम म्हणजे काय. गायनोसियम इज फिमेल गॅमेट. आता अँड्रोसियम म्हणजे काय, जो गायनो ओव्हरी आहे, ओव्हरीच्या बाहेर साईडला जे निघत आहे त्याला आपण काय म्हणू, अँड्रोसियम. हा काय आहे, अँड्रोसियम. आता अँड्रोसियम इज मेल गॅमेट. काय अँड्रोसियमला आपण अँड्रोसियम हा जो अँथर,
ठीक आहे. हा टोटली झाला अँड्रोसियम किंवा मेल गॅमेट, आणि असतो कनेक्टिव्ह, आणि जो फ्लॅजेला एक स्ट्रक्चर असतो त्याला आपण काय म्हटलंय, फ्लॅजेला. म्हणजे फ्लॅजेला, कनेक्टिव्ह अँड अँथरलोप, टू अँथरलोप अशा पद्धतीचं हा अँड्रोसियमचं जो स्ट्रक्चर असतो, हे स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसतं. ठीक आहे. हे तुमचं स्ट्रक्चर आहे. अँथरलोप आणि मधामध्ये कनेक्ट केलाय त्याला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो आपण. आणि हे जी स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हटलंय फ्लॅजेला. टोटली झाला याला आपण स्टॅमिन म्हणू शकतो किंवा याला मेल गॅमेट सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, समजलाय. हे जे स्ट्रक्चर आहे ते कुठं आहे, बाहेर आहे, गायनोसियम. तर हे जे स्ट्रक्चर झालेलं आहे असं पोहोचलेल्यावरती याला आपण काय म्हटलंय, गायनोसियम. आता गायनोसियम कोणता, हा टोटली आपला गायनोसियम. ठीक आहे. गायनोसियमलाच आपण फिमेल गॅमेटोफाइट म्हणतो. कुठला गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट. आता गायनोसियम ऑल्सो कॉल्ड ॲज फिमेल गॅमेटोफाइट. तर गायनोसियम मध्ये काय काय प्रेझेंट असलं पाहिजे, यांच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर दिसत आहे या स्टिग्मा म्हणतो आपण. स्टिग्मा. आता स्टिग्मा हा वरचा पोर्शन आहे आणि तो गायनोसियम म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट. आता स्ट्रक्चर बघू आपण गॅमेटोफाइट. तर गायनोसियम कसा असतो, त्याला आपण याला कार्पेल सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो, कार्पेल और पिस्टिल. कार्पेल पण म्हणतो किंवा पिस्टिल पण म्हणतो. ठीक आहे, सॉरी, पिस्टिल. आता नंतर आपण बघू आपण स्ट्रक्चर कसं असतो, ओव्हरीचं स्ट्रक्चर. ही स्टिग्मा, दे स्टिग्मा टू स्टाईल, यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट्स असतात. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय नाव दिलं आहे, स्टिग्मा. ठीक आहे, आणि ही झाली ओव्हरी. आता ओव्हरी मध्ये या ठिकाणी लोब्युल्स असतात. लोब्युल्स और लोक्युल ओव्युल्स. आणि ही झाले ओव्युल्स. तुम्ही जर ह्या ओव्हरीचा जर टीएस घेतला, एक्झाम मध्ये 12th मध्ये असतो, 4 मार्क्स साठी क्वेश्चन आहे बोर्ड एक्झाम मध्ये, प्रॅक्टिकल मध्ये 4 मार्क्स. टू आयडेंटिफाय द फ्लावर अँड टू डिटेक्ट द टीएस ऑफ ओव्हरी इन गिवन फ्लावर. तुम्हाला जो कुठलाही फ्लावर देणार, जो फिमेल गॅमेटोफाइट आहे त्याच्या ओव्हरीचा तुम्हाला टीएस घ्यायचा आहे. आता टीएस म्हणजे काय, एलएस म्हणजे काय, आणि बीएस म्हणजे काय. आता टीएस म्हणजे ट्रान्सफर सेक्शन, एलएस म्हणजे लॉंगिट्युडनल सेक्शन, आणि बीएस म्हणजे व्हर्टिकल सेक्शन. टीएस म्हणजे काय, मी सरळ उभा हो, मला जर इथून माझा काय झाला, टीएस सेक्शन झाला, डोकं वरती कट करून टाकलंय असं इथून, तर टीएस झाला. एलएस म्हणजे काय, सरळ कट केलं, माझे 2 पार्ट जर तयार झाले तर टीएस म्हणजे काय, व्हर्टिकल सेक्शन. एक तर असं कट करा किंवा असं कट, म्हणजे व्हर्टिकल सेक्शन. तर आपल्याला हा ट्रान्सफर सेक्शन, टीएस म्हणजे ट्रान्सफर सेक्शन, तर हा ओव्हरीला घेऊ आपण. तर हा झाला टोटली तुमचा, यालाच आपण काय म्हणू, काय म्हटलंय, पिस्टिल. आता पिस्टिल मध्ये किंवा याला पिस्टिल आपण कार्पेट, याच्यावर जो क्वेश्चन असतो 4 मार्कचा,
एमसीक्यू मध्ये, नीट एक्झाम मध्ये, कुठल्या एक्झाम मध्ये, एमसीक्यू पॅटर्न, नीट एक्झाम मध्ये नाही, फक्त तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे. समजण्यासाठी आहे. ठीक आहे. तुम्हाला नीट एक्झाम जर क्रॅक करायची असेल ठिकाणी ऍडमिशन घ्या आणि लवकरात लवकर आपले क्लासेस स्टार्ट होणार याची मी गॅरंटी देतो. 4 मार्क्ससाठी नीट साठी क्वेश्चन विचारला जातो. गिवन फ्लावर असतात आणि गिवन वर्ड दिलेला असतात. सर्वात पहिला जो असतो बाहेरचा म्हणजे कॅलिक्स, दुसरा असतो करोला, तिसरा असतो अँड्रोसियम आणि चौथा असतो गायनोसियम. पण तुम्हाला अँड्रोसियम पण नाव राहणार नाही आणि गायनोसियम पण राहणार नाही. तर तुम्हाला जो अँड्रोसियम जर विचारलं त्या ठिकाणी तर, आणि तुम्हाला पिस्टिल विचारलं तर या ठिकाणी तुम्हाला वेगळंच राहणार. तर या ठिकाणी तुम्हाला स्टॅमिन नाव राहणार आणि या ठिकाणी तुम्हाला कार्पेल राहणार. तर तुम्हाला एबीसी मॉडेल म्हणून विचारलं जाणार. द गिवन जे कुठलेही फ्लावर राहणार त्याचं नाव राहणार गिवन फ्लावरचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. जर एक्झाम्पल, जर ए फ्लावर काय तो बी मध्ये काय असतो आणि सी मध्ये काय असतो, जे वर्ड्स असतात, तर ए बी तुम्हाला हे समजलं तर ते समजणार. पण तुम्हाला याच्यावर क्वेश्चन राहते, मी 100% सांगतो. नेहमीसाठी क्वेश्चन 4 मार्क तर याच्यावर एबीसी मॉडेलवर 4 मार्कचा क्वेश्चन असतो. आणि हा क्वेश्चन तुम्हाला, तुम्ही 12वीचे किती अभ्यास करा, किती बुक चाळा, किंवा तुम्ही सीबीएसईचे जर तुम्ही एनसीईआरटी जर वाचलेत, किती वाचले, तर तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर मिळणार नाही. पण मी तुम्हाला जस्ट 1 मिनिट मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर जातो. जर एबीसी बी आणि सी मॉडेल, ठीक आहे. एबीसी मॉडेल मध्ये 3 पार्ट पडला जातो. कॅलिक्स, नंतर असतो करोल, नंतर असतो स्टॅमिन आणि नंतर असतो. त्याच्यामध्ये म्युटंट कॅरेक्टर असतात. अ पेटला 1, ए पेटला 2, अगॅमस 1 आणि अगॅमस 3 नावाचे. अगॅमस 1 आणि अगॅमस 3 कुठे असतो, अपेटला 1 आणि अपेटला 2 असतो. तर अपेटला जर म्युटंट असेल तर कुठल्या पद्धतीचे जर ह्या फ्लावर मध्ये पार्ट म्युटंट असले पाहिजे. जर सॉरी अपेटला 1 जर असेल तर त्याच्यामध्ये कॅलिक्स आणि करोला ऑप्शन काय. जर अपेटला 2 जर असेल तर त्याच्यामध्ये पेटल आणि स्टॅमिन ऑप्शन राहणार. ठीक आहे. अगॅमस 1 जर असेल मध्ये कुठलं काय होणार, जो स्टॅमिन ऑप्शन राहणार तर स्टॅमिनच्या जागी मग राहणार सेपल, पेटल आणि कार्पेल राहणार. आणि जर अगॅमस 3 जर ऑब्सेंट असेल, म्युटंट दाखवत असेल, तर अशा वेळी सेपल, पेटल, स्टॅमिन राहणार. ठीक आहे. हे तुम्हाला हे झाल्यानंतर मी समजावून सांगणार. हे झालं ओव्हरीचं स्ट्रक्चर आणि हे झालं अँथरचं स्ट्रक्चर. इथपर्यंत समजलं. हा झाला मेल गॅमेट आणि हा. आता हा अँथर तयार कसा होते ते पाहायचं आहे 1 बाय 1. तुम्हाला फ्लावर समजला पूर्ण, म्हणजे जसे आपले ह्युमन बिंगचे बॉडी पार्ट्स आहे आपले, ठीक आहे, त्या पद्धतीने प्लांट मध्ये सुद्धा बॉडी पार्ट्स असतात. ठीक आहे. जो सर्वात पहिला असतो रूट, स्टेम, थर्ड असतो लीफ आणि फोर्थ असतो फ्लावर. अशा पद्धतीने 4 मेनली कॅरेक्टर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर रूटचं फंक्शन जर विचारलं, टू कंडक्ट द झायलेम. काय करतो झायलेम सेल, काय करतो वॉटरला कंडक्ट करतो आणि स्टेम टू रूट टू स्टेम, स्टेम टू लीफ टू फ्लावर पर्यंत पोहोचवला जातो. नंतर मँगो खाते, भरपूर सारे आंब्याचा रस वगैरे खाल्ले असणार भरपूर लोक. ठीक आहे. तुम्हाला गोड वाटते, स्वीट वाटते, तुम्ही ऑरेंज खाल्ले असाल. ठीक आहे. फ्रूट खाता ते तुम्हाला स्वीट का वाटतं. ठीक आहे. तुम्ही जे काही फ्रूट खातो तुम्हाला स्वीट, गोड का वाटते, आंबट असते. ठीक आहे. आंबट वाटतात तर गोड वाटतात, ते कारण काय, कारण तर हा झायलेम सेल सोबत फ्लोएम रूट मध्ये आणि स्टेम मध्ये सुद्धा फ्लोएम सेल आहे. हा फ्लोएम सेल झायलेम मध्ये असणारा फ्लोएम सेल पोहोचवतो आणि फ्लोएम सेल, हे 2 फ्लोएम सेल काय करतो, सोर्स टू सिंक पर्यंत त्यांच्यामध्ये काय होतो, लोडिंग आणि अनलोडिंग प्रोसेस होतो. कुठले प्रोसेस होतो, टू सिंक.
आता हे सोर्स टू सिंक हे लोडिंग आणि अनलोडिंग प्रोसेस असतो. याच्यामध्ये लोड होतो आणि याच्यामध्ये अनलोडिंग. लोडिंग सोर्स म्हणजे ज्याच्या डोक्यावर बर्डन आहे, तुमच्या मम्मी पप्पा वगैरे सर्व्हिसवर असेल किंवा नसेल, पप्पा नेहमी काम आणि आपल्या ड्युटीला जातात दिवसभर आणि सायंकाळला येतात, ड्युटीला जातात सायंकाळला येतात आणि 1 महिना झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळते आणि पेमेंटच्या याच्यावर तुम्ही मस्त एन्जॉयमेंट करतात, आईशगिरी करतात. ठीक आहे, कोणी मोबाईल घेतात, गाडी घेतात, कोणी हॉटेलिंग करतात, काही इच्छा असेल त्या तुम्ही. तर हा असतो सोर्स, म्हणजे पप्पाच्या डोक्यावर असणारा बर्डन म्हणजे लोडिंग असतो, तो असतो सोर्स सेल. कुठे असतो तो? रूट मध्ये आणि स्टेम मध्ये. आणि नंतर त्याच्यावर जो एन्जॉयमेंट करतो म्हणजे आपण डॉटर किंवा सन, हे आपण असतो सिंक. म्हणजे आपल्या याच्यावर काय असतो, बिलकुलही कुठल्या पद्धतीनं काही टेन्शन नसतो आपल्या डोक्यावर, आपण बिंदास्त जीवन जगत असतो. म्हणजे आपण काय आहे, जे तुम्ही आता आहे ते कोण आहे, सिंक आहे, आणि तुमचे जे पप्पा आहे ते कोण आहे, सोर्स आहे. आणि जो सोर्स असतात त्यांच्यावर काय असतो, डोक्यावर लोडिंग. आता लोडिंग आणि अनलोडिंग असतात, तर याच्यामध्ये पुन्हा 4 ते 5 सोल्यूट पोटेन्शियल असतो, प्रेशर पोटेन्शियल असते. ठीक आहे, अशा पद्धतीनं 4 ते 5 यांच्यामध्ये प्रॉपर्टीज असतो. तर सोल्यूट पोटेन्शियल कधी लो आणि कधी हाय असतो. ठीक आहे, मध्ये मधामध्ये दोघांना करतो आणि सोर्स टू सिंक या दोघांना मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी मेन. तर हे सोर्स टू सिंक जेव्हा फॉर्म होतो त्यावेळी यामध्ये ग्लुकोज फॉर्म होतो. जो सुक्रोज सोल्युशन असतो, हा सुक्रोज सोल्युशन सोर्स टू सिंक पर्यंत पोहोचवला जातो. सुक्रोज सोल्युशन समजलाय? म्हणजे सोर्स टू सिंक पर्यंत जातो तेव्हा सुक्रोज सोल्युशन फॉर्म करतो आणि सुक्रोज सोल्युशन फॉर्म केल्यामुळे आपल्याला प्रत्येक फ्रूट वेट वाटते. समजलाय? पुण्यामध्ये आहे सोर्स टू सिंक, लोडिंग आणि अनलोडिंग प्रोसेस, हे तुम्हाला सेल्स मध्ये दिसतात. फ्लोएम 11th मध्ये एक टॉपिक आहे, टू कंडक्शन ऑफ फ्लोएम सेल्स. कसं आहे, टू कंडक्शन ऑफ फ्लोएम सेल किंवा मेकॅनिझम ऑफ फ्लोएम. मेकॅनिझम जर तुम्हाला जर विचारली, फ्लोएम सोर्स टू सिंक आणि सोर्स हा लोडिंग असतो आणि सोर्स टू सिंक जेव्हा फॉर्म करतो त्यावेळी याच्यामध्ये आणि सुक्रोज सोल्युशन फॉर्म होण्यासाठी प्रेशर पोटेन्शियल कॅरेक्टर आहे. ठीक आहे, हा. नंतर आता लीफ. आता लीफ मध्ये काय काय प्रेझेंट असतो, फक्त आपण आता फक्त बॉटनी बायोलॉजी मधला लीफ मध्ये काय काय असतो इथपर्यंत पार्ट समजला सर्वांना? काही डाऊट? नो डाऊट. नंतर कट करू खालचा, चला राईट. आता लीफ आहे, हा वाला लीफ मी या ठिकाणी घेतला. लीफ मध्ये काय सांगितलं मी या ठिकाणी? मिडरीफ. मिडरीफ नंतर काय? वेन्स. ठीक आहे, वेन्स नंतर याच्यामध्ये काय सांगितलं? लीफ सर्वांना पान माहित असणार. आता ह्या लीफ मध्ये प्रत्येक प्लॅन्टचे प्रत्येक झाडाचे वेगवेगळ्या कलर दिसतात. कुठल्या प्लॅन्टचा लीफ तुम्हाला ग्रीन कलरचा दिसतो, तर कुठल्या येलो कलरचा दिसतो, तर कुठलं ग्रीन दिसतो, तर कुठलं तुम्हाला ऑरेंज कलरचा. ठीक आहे, आता तुम्हाला प्रत्येक प्लॅन्टची जी लीफ आहे तुम्हाला टोटली ग्रीन का असतो, तर या प्लॅन्ट मध्ये कोण असतो? क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. कोण असतो? बंच ऑफ क्लोरोप्लास्ट. हा काय आहे? एक बंच आहे आणि ह्या बंच ऑफ क्लोरोप्लास्ट मध्ये अशा पद्धतीनं
या ठिकाणी प्रेझेंट असतात. एक दुसऱ्या अटॅच असतात, ग्राना आणि ग्रानाथॅलोकाइट्स. ठीक आहे. पुष्कळ या लीफ मध्ये कोण तयार असतो? कोण आहे? क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट काय करतो? जो सनलाइट आहे कोणाजवळ, जो सूर्या प्रकाश आहे त्याला आपण काय म्हणू? सनलाइट. सन इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. म्हणजे सनलाइट आहे त्या लाईटला आपण काय म्हटलं? जी आहे. आणि ती लाईट एनर्जी हा सन आहे आणि याच्यामध्ये असणारा जो लाईट आहे हा कुठं पडताय? प्रत्येक प्लॅन्टच्या लीफवर पडतो. ठीक आहे. आणि पडल्यानंतर याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? क्लोरो असतो. ह्या दोघांचा आपल्याला जर स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट बघावं लागणार. याच्यापैकी आपण सिंगल एक क्लोरो सिलेंड्रिकल ठीक आहे. हा सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे, अंडा शेप आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये बाय लेयर प्रेझेंट असतात, 2 लेयर असतात. आता 2 लेयर आहे. एक असतो एपिडर्मिस वाला, एंडोलास्ट. सर्वात पहिले ही आउटर लेयर आणि दुसरी आहे इनर लेयर. इनर लेयर नंतर मधामध्ये असतो मिडल लेयर. जो मधामधला पोर्शन असतो एक आणि जे अंदरचा एक, 4 लेयर 4 लेयर असतात. त्या 4 लेयर तुम्हाला कुठले लेयर? हे आउटर मेंबर किंवा इनर लेयर और इनर मेम्ब्रेन. ठीक आहे. नंतर आउटर असतात त्या तुम्हाला मेम्ब्रेननी तयार झालेल्या असतात आणि त्यांच्या अंदर तुम्हाला जे लिक्विड वॉटर लिक्विड लाईक स्ट्रक्चर जे त्याला आपण म्हटलं आहे स्ट्रोमा. काय? हा स्ट्रोमा. लिक्विड लाईक स्ट्रक्चर, लाईक स्ट्रक्चर फॉर्म असतो आणि स्ट्रोमा मध्ये रिएक्शन फक्त नाईट टाइमला होतं. नाईट टाइमला तर नाईट रिएक्शन म्हणू शकतो. नाईट टाइमलाच आपण डार्क रिएक्शन और थर्मोकेमिकल रिएक्शन. रिएक्शन अशा 3 पद्धतीने तुम्ही याला ओळखू शकता. पहिलं कुठलं आहे? स्ट्रोमा. स्ट्रोमा इज आउट कुठे आहे? क्लोरोप्लास्ट नियर टू लाइपोप्रोटीन मेम्ब्रेन and stroma is what नाईट रिएक्शन. याच्या म्हणजे होणारी जी रिएक्शन आहे ही फक्त रात्रीच्या वेळी होतो, नाईट रिएक्शन म्हणतो. आणि रात्रीच्या वेळी अंधार असतो म्हणून त्याला डार्क रिएक्शन म्हणतात. सनलाइट म्हणून त्याला काय म्हटलंय? थर्मोकेमिकल रिएक्शन. आपण दिवाबत्ती लावल्या जातो, आपलं मेणबत्ती लावल्या जातो, त्यालाच आपण काय म्हटलंय? थर्मोकेमिकल रिएक्शन. ही फक्त स्ट्रोमा मध्ये होतो. कधी? नाईटच्या वेळी लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्या अंदर इनर टू स्टोमा प्रेझेंट इन दॅट इज ग्राना, बंच ऑफ ग्राना. थॅलाकॉइडचा ग्राना थॅलाकॉइडचा मिळून एक ग्राना तयार होतो. ठीक आहे. तर एक दुसऱ्यांसोबत अटॅच असतात. पहिल्या ग्राना दुसऱ्या ग्राना सोबत, दुसरा ग्राना तिसऱ्या ग्राना सोबत.
आणि तिसरा 84 असं एक दुसऱ्या या ठिकाणी असतं. ठीक आहे. तर हा 3 मिळून हा एक झाला, तर याला आपण काय म्हटलंय? ग्राना. आता ग्राना काय आहे? ग्राना इज ग्राना कसा असतो? यांच्यामध्ये होणारी जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन नाईटला होती, तर या ठिकाणी डे रिॲक्शन. ठीक आहे. डार्क आहे तर लाईट रिॲक्शन, आणि थर्मोकेमिकल आहे तर या ठिकाणी फोटोकेमिकल. फोटोकेमिकल रिॲक्शन. ठीक आहे. पहिलं नाईट होतं तर दिवस आलाय, डे आलाय. डार्क होतं तर या ठिकाणी आलेला आहे, आणि थर्मो होतं तर फोटोकेमिकल. ठीक आहे. रिॲक्शन जी रिॲक्शन आहे दिवसा होते आणि लाईट प्रेझेंट असतो, आणि लाईट प्रेझेंटला असतं आपण काय म्हटलं? फोटो. फोटो म्हणजे फोटॉन ऑफ लाईट, म्हणजे फोटो म्हणजे लाईट, आणि दुसरा आहे केमिकल. यामध्ये जे मिक्सचर होतात त्याला आपण काय म्हटलंय? फोटोसिंथेसिस. मग फोटोसिंथेसिस साइट जर विचारलं तर क्लोरोप्लास्ट इज अ फोटोसिंथेसिस साइट. ठीक आहे. तुम्हाला फोटोसिंथेसिस मध्ये साइट जर विचारलं कुठे होते म्हटलं फोटोसिंथेसिस साइट, तर ते साइट आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये कुठे होतो? ग्रानामध्ये. आता ग्रानामध्ये कुठे होते बघू आपण आता. हा 3 मिळून काय म्हटलंय? ग्राना. आणि सिंगल जर घेतला फक्त एक, तर याला आपण म्हटलंय ग्राना. काय म्हटलंय? ग्रॅनाथॅलॉकाइड्स. आणि एका ग्रॅनापासून दुसऱ्या ग्रॅनाला जो अटॅच आपण म्हणू स्ट्रोमा लॅमेली. स्ट्रोमा लॅमेली. तसं कनेक्शन असतात एक दुसऱ्यांचं, एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, तो तर त्याला काय म्हटलंय? स्ट्रोमा. कारण ते कुठं प्रेझेंट? स्ट्रोमामध्ये प्रेझेंट आहे, आणि स्ट्रोमामध्ये ग्रॅना अटॅच करताय म्हणून त्याला काय म्हटलं? लॅमेली. पण कुठ्यामध्ये? स्ट्रोमामध्ये, म्हणजे त्याला समजला स्ट्रोमा लॅमेली. आणि सर्वात खालती या ठिकाणी जो प्रेझेंट असतो असतो रायबोझोम्स. रायबोझोम त्याला कुठं प्रेझेंट असतो? रायबोझोम कसा तयार होतो? पहिले डीएनए असतो. ते पहिले डीएनए, आरएनए, आणि आरएनए पासून प्रोटीन सिंथेसिस फॉर्म होतो. प्रोटीन सिंथेसिस. आरएन टू प्रोटीन सिंथेसिस पण डायरेक्ट फॉर्म होणार का? नाही. तर डीएनए पासून आरएनए तयार होतो. तुम्हाला याची स्टडी करायची आहे. डीएनए टू आरएनए, आरएनए टू प्रोटीन सिंथेसिस. तो त्यावेळी यांच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, तेव्हा कुठं आरएनए तयार होतो. आणि आरएनए मध्ये पुन्हा पार्ट पडतात. आरएनए टाइप्स ऑफ आरएनए फॉर्म करतो. तर या ठिकाणी 3 टाईपचे आरएनए असतो. एक असतात आरएनए, दुसरा असतात आरएनए एमआरएनए, तिसरा जो असतो टीआरएनए. आणि यांच्या तुम्हाला तयार होतो हा रायबोझोम्स. रायबोझोम, 60S रायबोझोम, 18S, 60 आणि 16S रायबोझोम, आणि त्या रायबोझोम. ठीक आहे. हे रायबोझोम कुठे तयार झालेला आहे? मग आरएनए मध्ये. जेव्हा डीएनए पासून आरएनए तयार होतो तेव्हा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होतो. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस तेव्हा आरएनएचे 3 पार्ट. आर म्हणजे रायबोसोमल आरएनए, दुसरा आरएनए येत आहे म्हणून मॅसेज पोहोचवणारा एमआरएनए म्हणजे मॅसेंजर आरएनए, आणि तिसरा टीआरएनए म्हणजे एक ट्रक एखादी घेऊन येत आहे, तुमच्याकडे माल तुमचा ट्रान्सफर करत आहे, म्हणजे हा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आरएनए. आरएनए. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असतो? डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. डीएनए कशाने तयार झालाय?
एक अलीलचा छोटा छोटा पार्ट्स आहे, त्याच्यामध्ये जीन्स तयार झाला आणि त्या जीन्स मधून त्याला जेनेटिक मटेरियल मध्ये डीएनए हा तयार असतो. आणि डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल म्हणून हर्शी आणि चेस नावाचा जो सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्ट डीएनए हा कधी मरू शकत नाही. वन जनरेशन, नेक्स्ट जनरेशन अँड देन टू अनदर जनरेशन पर्यंत पोहोचवणारा हा कुठे प्रेझेंट असतो? डीएनए हा न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. कुठे असते? न्यूक्लियस मध्ये डीएनए प्रेझेंट असतो. हा डीएनए पोहोचवतो आणि पोहोचवण्यासाठी हा जो क्रोमोझोम असतात आपल्या बॉडीमध्ये, एक्स क्रोमोझोम असतो असतो आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि मेल गॅमेट मध्ये स्पर्म असतो, त्यांच्या न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि जो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघांच्या न्यूक्लियस मध्ये कोण असतो? डीएनए हा प्रेझेंट असतो. नेक्स्ट जनरेशन देन टू अनदर जनरेशन पर्यंत हा डीएनए पोहोचवला जातो. नंतर प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन नंतर ही प्रोसेस झाली का रायबोझोम फॉर्म झाला, या ठिकाणी RNA2 प्रोटीन सिंथेसिस जेव्हा फॉर्म होतो त्याच्यामध्ये होतो. कोणती? ट्रान्सलेशन. पहिले कोणती? ट्रान्सक्रिप्शन लक्षात ठेवायचं आहे, क्रिप्शन. नंतर ट्रान्सलेशन हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन 2 मार्क्स साठी ओनली डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन काय विचारलं होतं? जो प्रोटीन असतो, प्रोटीन मध्ये जो सेंट्रल डोग्मा म्हणतो असं जो स्ट्रक्चर कुठलं आहे, तर त्या तुम्हाला जर लिहिलं तर तुम्हाला 2 मार्क्स मिळते. प्रोटीन म्हणजे प्रोटीनचा सेंट्रल पार्ट टू RNA ट्रान्सक्रिप्शन, protein synthesis, translation process, and then RNA to DNA. This is a reverse transcription phenomenon called as central dogma of protein. समजलं? डाऊट? नो डाऊट. हे कुठे असते? कुठे असते म्हणून सांगितलं? क्लोरोप्लास्ट. लीफ मध्ये क्लोरोप्लास्ट, त्या क्लोरोप्लास्ट मध्ये एवढ्या प्रकारचं स्ट्रक्चर असतो. ठीक आहे. नंतर पहिलं काय काढलं? लीफ. लीफ मध्ये बंच ऑफ क्लोरोप्लास्ट हा एक बाय एक क्लोरोप्लास्ट काढला आपण, आणि क्लोरोप्लास्ट मध्ये आपण बघितलं सुद्धा बघितलाय. कट करू. नंतर आता यांना क्लोरोप्लास्टला स्टडी करू. तर बघा, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. ठीक आहे. आपण बनलेल्याच्या बाहेरच्या कव्हरिंग आहे, अंदरच्या, आणि त्याच्या अंदर रिएक्शन, डार्क रिएक्शन और थर्मोकेमिकल रिएक्शन. आणि इनर टू स्ट्रोमा प्रेझेंट इन ग्राना. ग्राना कसा असतो? अंदर बंच ऑफ स्ट्रक्चर असतो, बंच लाईक स्ट्रक्चर असतो, 3 बंचचा एक ग्राना, आणि त्याच्यापासून काय असतो? थॅलॉकाइड प्रेझेंट असतो. एक ग्राना थॅलॉकाइड, 2-3 ग्राना थॅलॉकाइड, तिघांचा बंच म्हणून काय झाला? एक रिएक्शन डे, त्याला आपण लाईट प्रेझेंट असते. आता सनलाईट आहे, ठीक आहे. सूर्यकिरण पडत आहे. कुठं पडत आहे? हा थोड्या वेळासाठी लीफ पकडू आपण. हा लीफ मध्ये सनलाईट पडत आणि क्लोरोप्लास्ट मध्ये पडत आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये आउटर मेम्ब्रेन, मेम्ब्रेन टू स्ट्रोमा, देन स्ट्रोमा टू क्लोरोप्लास्ट मध्ये असणारा ग्राना मध्ये पडत आहे. आणि देन ग्राना टू, आता आपण ह्या ग्राना मध्ये असणारा हा काय घेतला आपण? सिंगल. हे जे स्ट्रक्चर आहे ते हे वाला स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. याला आपण काय लिहू? ग्राना. त्या स्ट्रक्चर मध्ये या ठिकाणी कोण असतो? क्वांटाझोम. सिंगल काय घ्यायचं आहे? ग्रॅनाथॅलोकाइड्स काचा आहे सिंगल वाला, तर आपण सिंगल ग्रॅनाथॅलोकाइड्स घेऊ. तर ग्रॅनाथॅलोकाइड्स, सिंगल ग्रॅनाथॅलोकाइड घेतला, आणि सिंगल ग्रॅनाथॅलोकाइड्स मध्ये या क्वांटाझोम काय म्हणू आपण? क्वांटाझोम. आणि क्वांटाझोमचं जे स्ट्रक्चर आहे तर ही यापुढे
हा झाला क्वांटाझोम. आता क्वांटाझोम मध्ये सेंट्रलला रिॲक्शन सेंटर प्रेझेंट असतो. कोण आहे सेंट्रल लोकेटेड इन रिॲक्शन सेंटर. सेंटर पोर्शनला कोण आहे रिॲक्शन सेंटर प्रेझेंट आहे आणि हे क्लोरोफिल पिगमेंट असतो. कोण आहे क्लोरोफिल. ठीक आहे क्लोरोफिल पिगमेंट. तुम्हाला प्रत्येक झाडाचे जे पानं असतात त्याचे कलर वेगवेगळे दिसतात. कुठले तुम्हाला ग्रीन कुठले तुम्हाला ऑरेंज कलर दिसत तर ठीक आहे सीझन वाईज. काय का जेव्हा सनलाईट ही लीफवर पडल्यानंतर तुम्हाला क्लोरोप्लास्ट मध्ये येतो आणि क्लोरोप्लास्ट मध्ये आल्यानंतर कुठं ग्रानाटू क्वांटाझोम मध्ये रिॲक्शन सेंटर जवळपर्यंत सनलाईट येते आणि या ठिकाणी सनलाईट झाले आपले क्लोरोफिल पिगमेंट आहे आणि क्लोरोफिल पिगमेंट आणि प्लस सनलाईट म्हणजे सनलाईट जवळ कोणती आहे लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू ए केमिकल आहे. पिगमेंट म्हणजे केमिकल आहे आणि त्यापासून तुम्हाला एटीपी मिळतो. काय मिळतो एटीपी एडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे स्वतःच अन्न स्वतः करून संश्लेषणाची मला या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये अनाबोलिक रिॲक्शन होतो. कुणाची द फोटोसिंथेसिस द अनाबोलिक रिॲक्शन. त्याच्यामध्ये काय होतं फूड ग्रोथ डाऊन झाल्यानंतर याचं एटीपीचं फॉर्मेशन करताय लाईट एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी दॅट इज कॉल्ड एज एटीपी. ठीक आहे म्हणजे वनस्पती स्वतःच अन्न करतो त्या तो सिंथेसिस म्हटल्या जातो क्रिया म्हटलं जातो. तर मग या याच्यामध्ये ही जे क्लोरोफिल आहे ते आणि वरून येणारी लाईट एनर्जी या दोघांमध्ये जे रिॲक्शन होतो त्या रिॲक्शनला फोटोसिंथेसिस म्हटलं जातं. आता तुम्हाला प्रत्येक लीफचा कलर हा वेगवेगळा दिसतो तर सर्वात हा सनलाईट आहे रिॲक्शन सेंटर आहे. दोन फोटो सिस्टीम प्रेझेंट असतो. कुठला एक असतो पीएस दुसरा असतो PS2. फोटो हे तर खूप मोठा चॅप्टर आहे 11th मध्येच आहे तुम्हाला. सिस्टीम 1 आणि PS म्हणजे पी म्हणजे फोटो एस म्हणजे सिस्टीम सिस्टीम 2 म्हणजे फोटो सिस्टीम 1 आणि फोटो सिस्टीम 2. तर यांच्यामध्ये एनर्जी किती एंस्ट्रॉन युनिट स्टोअर करतो तर याच्यामध्ये फोटो सिस्टीम 1 आहे हा 77 असतो आणि PS2 जो आहे त्यांच्याजवळ 680 एंस्ट्रॉन युनिट एवढी त्यांच्याकडे एनर्जी स्टोअर करून ठेवतो आणि हा एनर्जी एका प्रॉडक्ट पासून दुसऱ्या प्रॉडक्ट पर्यंत पोहोचवल्या जातो. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो 12th मध्ये किंवा 11th मध्ये व्हाय क्लोरोफिल ए म्हणजे क्लोरोफिल ए पिगमेंट असा काय आहे का की जसं क्लोरोफिल पिगमेंट आहे जवळपास 200 ते 300 क्लोरोफिल पिगमेंट क्लोरोफिल पिगमेंट तुम्हाला स्टडी करायची आहे तर तुम्हाला 4 पैकी जो एक असतो क्लोरोफिल ए जो सनलाईट आहे जो पहिला जो क्लोरोफिल पिगमेंट असतो तो असतो क्लोरोफिल ए. नंतर जो दुसरा जो असतो तो असतो क्लोरोफिल. जो तिसरा जो असतो कॅरोटीन आणि जो चौथा जो असतो त्याला म्हटलाय झॅन्थोफिल. झॅन्थोफिल अशा पद्धतीनं पहिला असतो क्लोरोफिल ए दुसरा असतो क्लोरोफिल बी तिसरा असतो कॅरोटीन आणि चौथा असतो झॅन्थोफिल. आता यांचे कलर वेगवेगळे असतात. आता क्लोरोफिल ए कसा असतो ग्रीन कलरचा दिसतो. कुठला ब्ल्यू ग्रीन कलर. आता तुम्हाला पावसाळ्यामध्ये खूप सारे फ्लावर आहे आपलं प्लांट्स आहे प्रत्येक प्लांटचे तुम्हाला
ब्ल्यू ग्रीन कलरचे तुम्हाला दिसतात. तर काय समजायचं का त्यांच्या म्हणजे सनलाईट पडत आहे, त्यांच्या म्हणजे रिॲक्शन तर त्यामध्ये टोटली क्लोरोफिल पिगमेंट ए प्रेझेंट आहे, म्हणून त्याचा जो कलर आहे तुम्हाला टोटली ब्ल्यू ग्रीन दिसत आहे. नंतर क्लोरोफिल बी येलो ग्रीन. कुठला जो क्लोरोफिल बी आहे काही दिवसानंतर हळूहळू हा ब्ल्यू वाला कलर हा येलो कलर मध्ये असतो आणि तुम्हाला ग्रीन कलर येलो ग्रीन कलर जवळपास जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुम्हाला जो लिपचा जो कलर आहे हा तुम्हाला कॅरोटीन वाला दिसणार. दोन्ही ठिकाणी हा कॅरोटीन वाला तर ऑरेंज दिसतो. मार्च एप्रिल आला का जसे झाडाचे पानं गळून पडतात त्यावेळी त्या पानाचा कलर पिवळा जेव्हा असतो त्यावेळी ऑब्झर्व केले कधी प्लांटला नाही ऑब्झर्व केले. आता ऑब्झर्व करायचं सर्वांनी हे काय आहे सनलाईट आणि जे सूर्यापाशी असणारी जी लाईट आहे त्याला लाईट एनर्जी म्हटलंय ती कुठे कन्वर्ट होत आहे क्वांटम मध्ये रिॲक्शन सेंटर असतो रिॲक्शन सेंटर मध्ये असतो आणि त्यामध्ये त्यांची रिॲक्शन होतो ते प्रोसेस होतो त्या प्रोसेसला आपण काय म्हटलंय फोटोसिंथेसिस. पण फोटोसिंथेसिस काय फोटोसिंथेसिस अॅनाबोलिक अॅनाबोलिक प्रोसेस असतो आणि अॅनाबोलिक प्रोसेस मध्ये फूडचं काय होतं ब्रोकन डाऊन झाल्यानंतर त्यामध्ये कोण असतो कार्बन डायऑक्साईड ठीक आहे आणि वॉटर हे दोघ जण त्यामध्ये दोन प्रोडक्ट प्रेझेंट असतात आणि नंतर लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कुठं पडतो लीप टू क्लोरोप्लास्ट टू ग्रॅना टू ग्रॅनाथॅलाकॉइड टू क्वांटाझोम टू रिप्रेझेंट प्रेझेंट इन light energy converted into chemical energy that is called as ATP formation. अशा पद्धतीनं वनस्पती हे स्वतः अन्न तयार करतात. हे तुम्हाला झालंय लीफ मध्ये. कुणाला काही डाऊट सांगितलं रूटचंही फंक्शन सांगितलं स्टेमचंही सांगितलं आणि लीफचंही सांगितलं. पुन्हा कुणाला काही माहिती अजून काही नाही समजलं असं आहे का नाही. आता आपण फ्लावर कडे येऊ. फ्लावरचं तुम्हाला 12th मध्ये पहिलाच चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड प्लांट. आता हे जो प्रत्येक प्लांटचं लीफ आहे फ्लावर तयार कसं होतो कॅलिक्स कसे असतो करोला कसा असतो त्याचा अँड्रोस्टम काय आहे आणि हे तयार होते कसं याचं आपण बघू. ठीक आहे इतकं समजलंय सर्वांना. हा तर बाकीचा आपण जो नेक्स्ट पार्ट आहे जो फ्लावरचा डेव्हलपमेंट आणि 12th मध्ये असणारा जो बोर्ड एक्झाम पॅटर्न हे आपण उद्याला आपण बघू. सेम टाइमला सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या आणि आज जे शिकवलेलं कुणाला समजलं तुम्ही जरूर विचारू शकता. ठीक आहे आणि सर्वांना एक विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि या ठिकाणी ऍडमिशन करा. जेवढ्या लवकर तुमचं ऍडमिशन होणार तेवढ्या लवकर आपण शिकवू. ठीक आहे काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही विचारू शकता कॉल करून पण. ठीक आहे थांबूया ठिकाणी.